नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँड काकी या यूट्यूब चॅनलवर. या जीकेच्या लेक्चरमध्ये आज आपण महाराष्ट्रामधील नदी प्रणाली बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँड खाकी या यूट्यूब चॅनलवर. या लेक्चरमध्ये आज आपण महाराष्ट्रामधील नदी प्रणाली बघणार आहोत. तर चला बघूया. महाराष्ट्रामधील नदी प्रणाली. नद्यांचे मुख्य दोन भाग पडतात. ज्यामध्ये पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. नद्यांचे मुख्य दोन भाग पडतात, ज्यामध्ये पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. यामध्ये पूर्ववाहिनी नद्या पूर्ववाहिनी नद्या म्हणजे अशा नद्या ज्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. अशा नद्या ज्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. पूर्ववाहिनी नद्या ह्या पूर्वेकडे वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. महाराष्ट्रामध्ये एकूण 75% पूर्ववाहिनी नद्या आढळतात. पूर्ववाहिनी नद्या म्हणजे अशा नद्या ज्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. महाराष्ट्रामध्ये एकूण 75% पूर्ववाहिनी नद्या आढळतात. पश्चिम वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे अशा नद्या ज्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळतात. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे अशा नद्या ज्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळतात. पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळतात. पश्चिम वाहिनी नद्या. महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी नद्या ह्या 25% आहेत. महाराष्ट्रामध्ये 25% आहेत. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे अशा नद्या ज्या की पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळतात. महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी नद्या एकूण 25% आहेत. कोकणातील सर्वच नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. यानंतर पूर्ववाहिनी नदी. यामध्ये सर्वात महत्वाची नदी म्हणजे गोदावरी नदी. ज्या भागावर बरेचदा प्रश्न विचारले जातात. गोदावरी नदी. गोदावरी या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झाला आहे, ब्रह्मगिरी पर्वतावर. उगम त्र्यंबकेश्वर
नाशिक येथे ब्रह्मगिरी पर्वतावर. या नदीचा उगम हा नाशिक येथे झालेला आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे ब्रह्मगिरी पर्वतावर. या नदीची एकूण लांबी ही 1465 किलोमीटर असून महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 668 किलोमीटर इतकी आहे. लांबी 1465 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 668 किलोमीटर इतकी आहे. एकूण लांबी 1465 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये लांबी ही 668 किलोमीटर इतकी आहे. क्षेत्रफळ. या नदीचे क्षेत्रफळ हे 3,12,812 चौरस किलोमीटर इतके आहे. 3,12,812 चौकिमी इतके आहे. त्यापैकी या नदीचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्रामध्ये 1,53,779 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये या नदीचे क्षेत्रफळ हे 1,53,779 चौरस किलोमीटर इतके आहे. या नदीने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापले आहे. एकूण क्षेत्रफळ 3,12,812 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रात या नदीचे एकूण क्षेत्रफळ हे 1,53,779 चौरस किलोमीटर इतके आहे. या नदीने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापले आहे. ही नदी लांबी आणि नदी खोऱ्यानुसार भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. लांबी प्लस नदी खोऱ्यानुसार भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. लांबी प्लस नदी खोऱ्यानुसार ही नदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. तर लांबी प्लस नदी खोऱ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. लांबी प्लस नदी खोऱ्यानुसार भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. तर लांबी प्लस नदी खोऱ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीचा प्रवास हा एकूण 3 राज्यांमधून होतो, ज्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. प्रवास एकूण 3 राज्यांमधून होतो. यामध्ये महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. महाराष्ट्र,
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री या ठिकाणी ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. त्याचप्रमाणे या नदीचा महाराष्ट्रातील मुख्य प्रवाह हा एकूण 8 जिल्ह्यामधून आहे. महाराष्ट्रातील मुख्य प्रवाह एकूण 8 जिल्ह्यामधून आहे, ज्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, अहिल्यानगरमधून ही नदी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश करते. छत्रपती संभाजीनगरमधून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश होतो. बीडमधून जालना, नंतर परभणी, नांदेड आणि गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामधून ही नदी तेलंगणामध्ये प्रवेश करते. महाराष्ट्रामधील मुख्य प्रवाह एकूण 8 जिल्ह्यामधून, ज्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि गडचिरोली. या नदीच्या काही उपनद्या आहेत. उपनद्या: गोदावरी नदी या नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या. यामध्ये ही नदी पूर्ववाहिनी आहे, त्यामुळे या नदीला ज्या उपनद्या ह्या दक्षिण दिशेकडून येऊन मिळतात, म्हणजेच त्या उजव्या दिशेने येऊन मिळतात, तर ज्या उपनद्या ह्या उत्तरेकडून येऊन मिळतात त्या उपनद्या ह्या डावीकडून येऊन मिळतात. कारण उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम हा भाग दक्षिणेकडील आहे, आणि ही पूर्ववाहिनी असल्यामुळे दक्षिणेकडील भाग हा या नदीचा उजवीकडील भाग होतो, तर उत्तरेकडील भाग हा या नदीचा डावीकडील भाग होतो. म्हणून दक्षिण दिशेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजेच उजव्या दिशेने येऊन मिळणाऱ्या नद्या, तर उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजेच डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या. तर या नदीला दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, दक्षिणेकडून किंवा उजवीकडून मिळणाऱ्या नद्या. या नदीला दक्षिणेकडून किंवा उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, यामध्ये दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा. दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा. दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा. बिंदुसरा आणि कुंडलिका. बिंदुसरा, आणि कुंडलिका. या नदीला उजवीकडील म्हणजेच दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, त्यामध्ये दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका. दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका ह्या नद्या गोदावरी नदीला उजवीकडून येऊन मिळतात, म्हणजे दक्षिण दिशेकडून येऊन मिळतात. आणि गोदावरी नदीला उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, तर त्या नद्या आहेत कादवा, शिवना, खाम. उत्तरेकडून किंवा डावीकडून मिळणाऱ्या नद्या. उत्तरेकडून किंवा डावीकडून मिळणाऱ्या नद्या, यामध्ये कादवा,
शिवना, खांब, कादवा, शिवना, खांब ह्या नद्या गोदावरी नदीला उत्तरेकडून म्हणजेच डाव्या दिशेकडून येऊन मिळतात. त्यामध्ये कादवा, शिवना, खांब, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. कादवा, शिवना, खांब, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये कादवा नदी, शिवना, खांब, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती ह्या उपनद्या गोदावरी नदीला उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळतात. तर त्या नद्या कोणत्या आहेत? त्यामध्ये कादवा, शिवना, खांब, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये कादवा, शिवना, खांब, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. गोदावरी नदीवर काही धरणे आहेत, त्याबद्दल बघू. धरणे आणि ते गोदावरी नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यामध्ये गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. गंगापूर हे धरण गोदावरी नदीवर आहे, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. गंगापूर हे धरण मातीचे धरण आहे. मातीचे धरण. यानंतर जायकवाडी धरण हे आहे. जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर. जायकवाडी हे धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. याचेच दुसरे नाव नाथसागर सुद्धा आहे. नाथसागर. जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर, दुसरे नाव आहे नाथसागर. गंगापूर धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. गंगापूर हे मातीचे धरण आहे. त्याचप्रमाणे जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी नदीवर, आणि त्याचे दुसरे नाव आहे नाथसागर. यानंतर विष्णुपुरी हे धरण आहे, जे की नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. विष्णुपुरी, नांदेड. विष्णुपुरी हे धरण नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. विष्णुपुरी या धरणाला शंकर सागर असे सुद्धा म्हणतात. शंकर सागर. विष्णुपुरी धरण नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, त्याला शंकर सागर असे सुद्धा म्हणतात. विष्णुपुरी, शंकर सागर सुद्धा म्हणतात. हे धरण कुठे आहे? तर नांदेडमध्ये आणि गोदावरी नदीवरील विष्णुपुरी धरण नांदेड जिल्ह्यामध्ये शंकर सागर सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे बाभळी हे धरण सुद्धा आहे, जे की नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. बाभळी हे धरण सुद्धा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर. बाभळी हे धरण सुद्धा आहे, जे की नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर. बाभळी धरण नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर. गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर, ते आहे मातीचे धरण आहे. त्यानंतर जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये, ज्याला नाथसागर सुद्धा म्हणतात, जे की गोदावरी नदीवर आहे. त्याचप्रमाणे विष्णुपुरी धरण नांदेड जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी नदीवर, ज्याला शंकर सागर असे सुद्धा म्हणतात. आणि त्याचप्रमाणे बाभळी हे धरण आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर. यानंतर दुसरी महत्वाची नदी भीमा नदी. भीमा नदी जरी कृष्णा नदीची उपनदी असेल, तरी या नदीचे स्वतंत्र खोरे हे महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की हे नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कृष्णा नदीला मिळते, म्हणून या नदीचा सुद्धा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. उगम. भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर पुणे या ठिकाणी झाला आहे. उगम भीमाशंकर पुणे.
या नदीची लांबी ही 860 किलोमीटर असून त्यापैकी महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 451 किलोमीटर इतकी आहे. या नदीची लांबी ही 860 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 451 किलोमीटर इतकी आहे. या नदीचे क्षेत्रफळ हे 46,184 चौरस किलोमीटर इतके आहे. 46,184 चौकिमी इतके आहे. या नदीचे क्षेत्रफळ हे 46,184 चौरस किलोमीटर इतके आहे. या नदीचा मुख्य प्रवाह हा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. मुख्य प्रवाह पुणे आणि सोलापूर. भीमा नदी उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी. या नदीची लांबी ही 860 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 451 किलोमीटर इतकी आहे. या नदीचे क्षेत्रफळ हे 46,184 चौरस किलोमीटर आहे आणि या नदीचा मुख्य प्रवाह हा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामधून आहे. या नदीच्या उपनद्या ज्यामध्ये दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, दक्षिणेकडून किंवा उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, यामध्ये भामा, इंद्रायणी, मुळा मुठा, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, मान, बोर आणि पवना. भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, मान, बोर आणि पवना. दक्षिणेकडून किंवा उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, मान, बोर आणि पवना. भीमा नदी, तिच्या उपनद्या, दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या किंवा उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, मान, बोर आणि पवना. आणि त्याचप्रमाणे उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये घोडा, सीना आणि वेळ. घोड, सीना आणि वेळ उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या. उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये घोड, सीना आणि वेळ. उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये घोड, सीना आणि वेळ. भीमा नदीच्या उपनद्या यामध्ये उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या ज्यामध्ये घोड नदी, सीना आणि वेळ. घोड, सीना, वेळ. घोड, सीना आणि वेळ उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यामध्ये घोड, सीना आणि वेळ. यानंतरची महत्वाची नदी म्हणजे कृष्णा नदी. कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे. उगम महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे.
या नदीची लांबी ही 1400 किलोमीटर इतकी आहे. लांबी 1400 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 282 किलोमीटर इतकी आहे. 282 किलोमीटर इतकी आहे. कृष्णा नदी उगम महाबळेश्वर या ठिकाणी, लांबी 1400 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये लांबी या नदीची ही 282 किलोमीटर इतकी आहे. ही नदी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुख्य प्रवाह आहे. या नदीचा सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुख्य प्रवाह आहे. कृष्णा नदी उगम महाबळेश्वर या ठिकाणी. या नदीची लांबी ही 1400 किलोमीटर इतकी आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 282 किलोमीटर इतकी आहे. ही नदी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये या नदीचा मुख्य प्रवाह आहे. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते आणि नंतर बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. या नदीला भीमा नदी ही महाराष्ट्रात न मिळता महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मिळते. कर्नाटक मधील कुरुगुड्डी या ठिकाणी जाऊन मिळते. भीमा नदी ही कृष्णा नदीला कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कुरुगुड्डी या ठिकाणी जाऊन मिळते. कुरुगुड्डी या ठिकाणी मिळते. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. त्याचप्रमाणे भीमा ही नदी कृष्णा नदीला कर्नाटकमध्ये जाऊन रायचूर जवळील कुरुगुड्डी या ठिकाणी जाऊन मिळते. भीमा नदी आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? तर भीमा आणि कृष्णा या नद्यांचा संगम कर्नाटकमधील रायचूर जवळ कुरुगुड्डी या ठिकाणी होतो. यामध्ये भीमा नदीच्या उपनद्या यामध्ये दक्षिणेकडून किंवा उजवीकडून मिळणाऱ्या नद्या. दक्षिणेकडून किंवा उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या. यामध्ये वेण्णा, कोयना, वारणा,
पंचगंगा, दूधगंगा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा, घटप्रभा, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि घटप्रभा या नद्या कृष्णा नदीला उजवीकडून म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळतात, तर डाव्या तीराकडून कृष्णा नदीला एरळा आणि भीमा या नद्या येऊन मिळतात. दक्षिणेकडून किंवा उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कृष्णा नदीला, यामध्ये वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि घटप्रभा. यानंतर उत्तरेकडून किंवा डावीकडून मिळणाऱ्या नद्या, यामध्ये एरळा आणि भीमा ह्या दोन नद्या कृष्णा नदीला उत्तरेकडून किंवा डावीकडून येऊन मिळतात. महाराष्ट्रामध्ये फक्त एरळा हीच नदी कृष्णेला डाव्या तीराने येऊन मिळते. महाराष्ट्रामध्ये एकमेव एरळा ही नदी डावीकडून कृष्णा नदीला मिळते. एकमेव नदी आहे एरळा नदी, जी की कृष्णा नदीला डाव्या तीराने येऊन मिळते. महाराष्ट्रामध्ये एकमेव नदी मिळते फक्त, एरळा नदी. एक महत्वाची माहिती, कृष्णा नदी, कृष्णेची जी उपनदी आहे भीमा नदी, जिचे स्वतंत्र खोरे हे महाराष्ट्रामध्ये आहे. या भीमा नदीच्या भीमा नदीच्या काठावर पंढरपूर हे शहर वसलेले आहे. म्हणजे पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे. फक्त भीमा नदीला चंद्रभागा यामुळे म्हणतात की ती पंढरपूर या शहराजवळ चंद्रासारखा आकार धारण करते. म्हणून जर प्रश्न आला की पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे, तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. फक्त ती नदी चंद्रासारखा आकार घेते पंढरपूर या ठिकाणी, म्हणून त्या नदीला चंद्रभागा असे म्हणतात पंढरपूर या क्षेत्रामध्ये. तशी ती नदी ही भीमा नदी आहे. यानंतर कृष्णा नदीच्या काही दोन महत्वाच्या उपनद्या आहेत, त्याबद्दल माहिती बघू. कोयना नदी, जे की उजव्या तीराने येऊन कृष्णा नदीस मिळते, त्याबद्दल बघू. कोयना नदी, कोयना ही कृष्णेची उपनदी आहे. कोयना नदी उगम सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम झाला आहे. उगम सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी उगम. सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम झालेला आहे. कोयना नदीची एकूण लांबी ही 119 किलोमीटर इतकी आहे. कोयना नदीची लांबी 119 किलोमीटर इतकी आहे. या नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणूनही ओळखले जाते. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. उगम आहे सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी. कोयना नदीची लांबी ही 119 किलोमीटर आहे.
कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. या नदीवर जे कोयना जलाशय आहे, कोयना जलाशय, कोयना जलाशय, त्याचे दुसरे नाव हे शिवसागर असे आहे. शिवसागर, शिवसागर. या नदीवर कोयना जलाशय आहे, त्याचे नाव, दुसरे नाव हे शिवसागर आहे, जे की सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्हा. कोयना जलाशय आहे या नदीवर, ज्याचे दुसरे नाव हे शिवसागर आहे, ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. उगम कोयना नदीचा हा सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे. कोयना नदीची लांबी ही 119 किलोमीटर आहे. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. कोयना नदीवर जे जलाशय आहे, कोयना जलाशय, ज्याचे दुसरे नाव शिवसागर असे सुद्धा आहे, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोयना नदीवरील जे जलाशय आहे, कोयना नदीवरील जे जलाशय आहे, त्याचे नाव काय आहे? शिवसागर असे नाव आहे. त्याचप्रमाणे कोयना नदीवर जो जलविद्युत प्रकल्प आहे, तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवरील जलविद्युत प्रकल्प, कोयना नदीवरील, कोयना नदीवरील, कोयना नदीवरील कोयना जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, कोयना नदीवरील कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. ज्याची क्षमता ही 1960 मेगावॅट इतकी आहे. कोयना नदीवरील कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, ज्याची क्षमता ही 1960 मेगावॅट इतकी आहे. आणि कोयना धरणाला दुसरे नाव आहे शिवसागर असे सुद्धा नाव आहे. कोयना धरणाचे दुसरे नाव काय, तर ते शिवसागर असे आहे. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हणतात. कोयना नदी म्हणजेच महाराष्ट्राची भाग्यरेषा. कोयना नदीला काय म्हणतात, तर महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हणतात. यानंतर पंचगंगा नदी, कृष्णा नदीची दुसरी महत्वाची उपनदी, ती म्हणजे पंचगंगा नदी. पंचगंगा नदी. पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असे सुद्धा म्हणतात या नदीला. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात. पंचगंगा नदी म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात. कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीला ही नदी उजव्या तीराने म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळते. ही नदी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्यां मिळून बनली आहे. पंचगंगा ही नदी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्या एकत्र येऊन ही नदी बनली आहे. सरस्वती ही नदी गुप्त नदी मानली जाते. गुप्त नदी.
यापैकी सरस्वती ही नदी गुप्त नदी आहे. पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात. कृष्णा नदीची उपनदी आहे आणि ही नदी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्या एकत्र येऊन बनलेली आहे पंचगंगा नदी. या नद्या मिळून बनलेली आहे आणि यामध्ये सरस्वती ही गुप्त नदी आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती या नद्या एकत्र येऊन ही नदी बनलेली आहे. त्यापैकी सरस्वती ही गुप्त नदी आहे. या नदीचा मुख्य प्रवाह असणारी भोगावती नदी, या नदीवर राजश्री शाहू महाराजांनी एक धरण बांधले होते, ज्याचे नाव राधानगरी असे होते. या नदीचा मुख्य प्रवाह असणारी भोगावती नदी यावर राजश्री शाहू महाराज यांनी राधानगरी हे जलाशय बांधले होते. या नदीचा मुख्य प्रवाह असणारी भोगावती नदी, या नदीवर राजश्री शाहू महाराज यांनी राधानगरी हे जलाशय बांधले होते. या नदीचा मुख्य प्रवाह असणारी भोगावती नदी, या नदीवर राजश्री शाहू महाराज यांनी राधानगरी हे जलाशय बांधले होते. या राधानगरी जलाशयाला लक्ष्मी सागर असे सुद्धा म्हटले जाते. लक्ष्मी सागर असे सुद्धा म्हटले जाते. या नदीचा मुख्य प्रवाह असणारी भोगावती नदी, या नदीवर राजश्री शाहू महाराज यांनी राधानगरी हे जलाशय बांधले होते. त्या राधानगरी या जलाशयाला लक्ष्मी सागर असे सुद्धा म्हटले जाते. प्रयाग या ठिकाणापासून ही नदी पंचगंगा या नावाने ओळखली जाते. प्रयाग या ठिकाणापासून ही नदी पंचगंगा नावाने ओळखली जाते. प्रयाग या ठिकाणापासून ही नदी पंचगंगा या नावाने ओळखली जाते. पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे, जे की उजव्या तीराने येऊन मिळते. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांचा संगम हा पंचगंगा आणि कृष्णा नद्यांचा संगम हा नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. नृसिंहवाडी या ठिकाणी होतो, ज्या ठिकाणी दत्ताचे जागृत देवस्थान आहे. ज्या ठिकाणी जेथे दत्तांचे जागृत देवस्थान आहे. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांचा संगम हा नृसिंहवाडी या ठिकाणी होतो, जेथे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांचा संगम हा नृसिंहवाडी या ठिकाणी होतो, जेथे दत्तांचे जागृत देवस्थान आहे.
या सर्व पूर्ववाहिनी नद्या होत्या. आता पश्चिम वाहिनी नद्या बघू. पश्चिम वाहिनी नद्या ह्या महाराष्ट्रामध्ये 25% आढळतात. पश्चिम वाहिनी नद्या यामध्ये तापी नदीचा उगम हा मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. मुलताई मध्य प्रदेश. तापी नदीचा उगम हा मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी. मुलताई मध्य प्रदेश. तापी नदीचा उगम हा मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. तापी नदीची एकूण लांबी ही 724 किलोमीटर आहे. उगम मुलताई मध्य प्रदेश. सातपुडा पर्वत. लांबी 724 किलोमीटर, ज्यापैकी महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 208 किलोमीटर इतकी आहे. एकूण लांबी 724 किलोमीटर, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये लांबी 208 किलोमीटर. उगम मुलताई मध्य प्रदेश. सातपुडा पर्वत. लांबी 724 किलोमीटर आहे, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर आहे. या नदीचे क्षेत्रफळ आहे 65,150 चौरस किलोमीटर इतके आहे. 65,150 चौकिमी इतके आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या नदीचे क्षेत्रफळ आहे या नदीचे क्षेत्रफळ हे 31,600 चौकिमी इतके आहे. 31,600 चौकिमी इतके आहे. क्षेत्रफळ 65,150 चौकिमी इतके आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये या नदीचे क्षेत्रफळ 31,600 चौकिमी इतके आहे. मुख्य उपनद्या. या नदीच्या मुख्य उपनद्या यामध्ये गिरणा, पांझरा आणि पूर्णा नदी. गिरणा, पांझरा आणि पूर्णा या नदीच्या उपनद्या आहेत, मुख्य उपनद्या आहेत. तापी नदी उगम मुलताई मध्य प्रदेश. सातपुडा पर्वतामध्ये उगम होतो. लांबी 724 किलोमीटर, त्यापैकी लांबी 208 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये. एकूण क्षेत्रफळ 65,150 चौकिमी, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 31,600 चौरस किलोमीटर इतके आहे. ही नदी एकूण 3 राज्यामधून प्रवास करते, ज्यामध्ये एकूण 3 राज्य: मध्य प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात. ही नदी कोणकोणत्या राज्यातून प्रवेश करते, तर त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. यामध्ये कृष्णा नदीच्या खोरे किती आहे, क्षेत्रफळ बघायचं राहिलं होतं आपलं, तर ते 1 मिनिट बघून घेऊ. कृष्णा नदी पूर्ववाहिनी नदी आहे. कृष्णा नदीचे एकूण क्षेत्रफळ आहे 2,58,948 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळ 2,58,948
58,948 चौरस किलोमीटर इतके. तर महाराष्ट्रामध्ये या नदीचे क्षेत्रफळ हे 28,700 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळ हे 28,700 चौकिमी इतके आहे. कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचे क्षेत्रफळ हे 2,58,948 चौकिमी इतके आहे. तर महाराष्ट्रामध्ये या नदीचे क्षेत्रफळ हे 28,700 चौकिमी आहे. ही पूर्ववाहिनी नदी आहे कृष्णा नदी. तिचे क्षेत्रफळ बघायचे राहिलं होतं आपण, ते बघून घ्या. 2,58,948 चौकिमी. तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळ 28,700 चौकिमी. ही पूर्ववाहिनी नदी आहे. यानंतर पश्चिम वाहिनी नदी दुसरी म्हणजे नर्मदा नदी. नर्मदा नदी नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. उगम अमरकंटक मध्य प्रदेश. या नदीचा उगम हा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. या नदीची एकूण लांबी ही 1310 किलोमीटर इतकी आहे. लांबी 1310 किलोमीटर इतकी आहे. त्यापैकी केवळ महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 54 किलोमीटर इतकीच आहे. महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर. ही नदी महाराष्ट्रामधील नंदुरबार या एकमेव जिल्ह्यातूनच वाहते. महाराष्ट्रामधील नंदुरबार या एकमेव जिल्ह्यातूनच वाहते. उगम अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी. या नदीची लांबी ही 1310 किलोमीटर आहे. त्यापैकी या नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये केवळ 54 किलोमीटर इतकीच आहे. महाराष्ट्रामधील केवळ नंदुरबार या जिल्ह्यामधूनच ही नदी वाहते. या नदीचा प्रवास हा एकूण 3 राज्यामधून होतो. त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या नदीचा प्रवास हा एकूण 3 राज्यामधून होतो. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. या नदीचे क्षेत्रफळ हे 98,795 चौकिमी आहे. या नदीचे क्षेत्रफळ हे 98,795 चौकिमी इतके आहे. या नदीचे एकूण क्षेत्रफळ हे 98,795 चौकिमी इतके आहे. नर्मदा नदी. या नदीचा उगम हा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. लांबी 1310 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी ही 54 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रामधील केवळ नंदुरबार या जिल्ह्यामधूनच ही नदी वाहते. या नदीचा प्रवास हा एकूण 3 राज्यातून आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. या नदीचे क्षेत्रफळ हे 98,795 चौरस किलोमीटर इतके आहे. एकूण लांबी 54 किलोमीटर. ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. महत्वाचा पॉईंट म्हणजे महाराष्ट्रातील केवळ नंदुरबार या एकमेव जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रामधील लांबी 54 किलोमीटर. एकूण लांबी 1310 किलोमीटर. उगम अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी. क्षेत्रफळ आहे 98,795 चौकिमी. कोकणातील नद्या बघू. कोकणातील सर्वच नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोकणातील नद्या
कोकणामधील सर्वात लांब नदी. कोकणातील सर्वात लांब नदी. कोकणातील सर्वात लांब नदी ही वैतरणा नदी आहे, की जिची लांबी 154 किलोमीटर इतकी आहे. वैतरणा नदी 154 किलोमीटर आहे. कोकणातील सर्वात लांब नदी वैतरणा नदी, जिची लांबी 154 किलोमीटर इतकी आहे. कोकणातील सर्वात लांब नदी म्हणजे वैतरणा नदी, जिची लांबी 154 किलोमीटर आहे. त्याचप्रमाणे उल्हास नदी, या नदीची लांबी ही 122 किलोमीटर इतकी आहे. उल्हास नदी या नदीची लांबी ही 122 किलोमीटर आहे आणि वैतरणा नदी या नदीची लांबी ही 154 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यानुसार त्यांचा उतरता क्रम बघू आपण. महाराष्ट्रातील नद्यांचा खोऱ्यानुसार उतरता क्रम. महाराष्ट्रातील नद्यांचा खोऱ्यानुसार उतरता क्रम यामध्ये गोदावरी नदी. गोदावरी नदीचे खोरे हे 1,53,779 चौकिमी इतके आहे. सर्वाधिक नदी खोरे असणारी नदी म्हणजे गोदावरी नदी, की ज्या नदीचे नदी खोरे हे 1,53,779 चौकिमी इतके आहे. त्यानंतर भीमा नदी. भीमा नदीचे नदी खोरे हे 46,184 चौकिमी इतके आहे. 46,184 चौकिमी आहे. त्यानंतर लागतो तापी नदीचा क्रमांक. तापी नदी. तापी नदीचे खोरे हे 31,600 चौकिमी इतके आहे. त्यानंतर तापी नदीचे खोरे हे 31,600 चौकिमी इतके आहे. आणि यानंतर भीमा नदीचे खोरे हे 28,600 चौकिमी इतके आहे. पण यामध्ये एक विचार जर केला तर कोकणातील नद्यांचे खोरे हे 30,394 आहे. कोकण 30,394 चौकिमी इतके खोरे आहे. संपूर्ण नद्यांचे कोकणामधील पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्यांचे खोरे हे 30,394 चौकिमी आहे. आणि त्यानंतर कृष्णा नदी खोरे. कृष्णा नदी 28,700 चौकिमी. महाराष्ट्रातील नद्यांचा खोऱ्यानुसार उतरता क्रम ज्यामध्ये गोदावरी नदी 1,53,779 चौकिमी, भीमा नदी 46,184 चौकिमी, त्यानंतर तापी नदी 31,600 चौकिमी. आणि कोकणातील सर्व नद्यांचा विचार केला तर खोरे कोकणातील नद्यांचे आहे 30,394 चौकिमी. आणि त्यानंतर लागतो कृष्णा नदीचा क्रमांक, की ज्याचे खोरे आहे 28,700 चौकिमी. यानंतर महाराष्ट्रातील नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम. लांबीनुसार उतरता क्रम. यामध्ये गोदावरी नदी 668 किलोमीटर. भीमा नदी 451 किलोमीटर. त्यानंतर
कृष्णा नदी 282 किलोमीटर आणि तापी नदी 208 किलोमीटर आणि नर्मदा नदीचा विचार केला तर 54 किलोमीटर. महाराष्ट्रातील नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम यामध्ये गोदावरी नदी 668 किमी, त्यानंतर भीमा नदी 451 किलोमीटर, कृष्णा नदी 282 किलोमीटर, तापी नदी 208 किलोमीटर आणि नर्मदा नदी 54 किलोमीटर. या प्रकारे आपण महाराष्ट्रामधील नदी प्रणालीबद्दल सविस्तर माहिती बघितली. यानंतर जलाशय, त्याचप्रमाणे कोकणातील खाड्या याबद्दल आपण जीकेच्या लेक्चरमध्ये सविस्तर आणखी माहिती बघू. आणि सदर व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल तर ती टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथून जाऊन डाउनलोड करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.